भाजपच्या मंत्र्यांवर एकीकडे घोटाळ्याचे आरोप होत असताना आता भाजपचे आमदारही वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। निलंग्याचे भाजपचे आमदार संभाजी निलंगेकर यांच्या विरोधात लातूर जिल्हा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आलाय। युनियन बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीनंतर सीबीआयनं हा फौजदारी गुन्हा नोंदवलाय। विक्टोरिया ॲग्रो फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्जासाठी बनावट गहाणखत आणि कागदपत्र देऊन बँकेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। संभाजी पाटलांसह कंपनीच्या 7 संचालकांवर गुन्हा नोंद झालाय। त्यामध्ये भाऊ अरविंद पाटील, बहीण प्राजक्ता मारवा, मेहुणा आशिष मारवा यांचाही समावेश आहे। आपल्या सोबत स्वतः आमदार निलंगेकर साहेब आहेत। निलंगेकर, काय सांगाल, तुमच्यावर हा गुन्हा दाखल झाला, या सगळ्याबाबत स्पष्टीकरण काय द्याल? हा विषय निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेचा हा विषय एक राजकीय षडयंत्रातून आपलं नाव त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे आणि निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण ह्या विषयाला घेऊन विरोधकांनी आमच्या विरोधात निवडणूक लढली, पण त्या ठिकाणी जनतेच्या न्यायालयात आपल्याला निश्चितपणे विजय मिळाला आणि आपण ज्या न्यायव्यवस्थेचा एक आदर करतो, रिस्पेक्ट करतो, त्या न्यायव्यवस्थेमध्ये हा विषय त्या ठिकाणी गेलाय। त्यामुळे निश्चितपणे न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे, तिथेही आपल्याला न्याय मिळेल अशी भूमिका आहे। कोणतंही याच्यामध्ये तथ्य नाहीये, माझा कोणत्याही या विषयाशी आपला कुठेही संबंध नसताना एक पॉलिटिकल मायलेज मिळवण्यासाठी काही जण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। त्याच्यातले तथ्य आपण तपासून मला वाटतं की त्या ठिकाणी आपण लक्ष जे काही आपल्याला माध्यमातून ते प्रसार करायचं आहे, जी वस्तुस्थिती आहे ती समोर यायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। अगदी बरोबर। याबाबत राजकारण होते, विरोधक आपल्याला राजकीय षडयंत्रात गुंततायत असं तुम्ही म्हणताय, पण गंमत अशी आहे की युनियन बँक ऑफ इंडियाने तक्रार केली, या तक्रारीनं नंतर सीबीआयनं फौजदारी गुन्हा नोंद केलाय। या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरतात, कारण याची सगळ्याची शहानिशा झाल्यानंतर आपल्याला न्यायालयात आपल्या विरुद्ध हा गुन्हा दाखल केलाय। बनावट गहाणखत म्हणतायत, कागदपत्र बनावट म्हणतायत, या सगळ्या संदर्भात तुम्ही काय स्पष्टीकरण देणार आहात? ज्या कंपनीने लोन घेतलेलं आहे, ज्या कंपनीने लोन घेतलंय, गॅरेंटरवर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी नोंद करता येत नाही अशी आपल्या कायद्यामध्ये पूर्ण विषय असताना मी त्या कंपनीमध्ये माझ्याकडनं कोणत्याही प्रकारचा लोन नाही, ज्या कंपनीने लोन घेतले मी त्याच्यावर एक गॅरेंटर म्हणून माझी फक्त सही आहे। ह्या विषयाला पकडून विरोधकांनी आपल्या विरोधात आणि माझ्या विरोधात माझा फॉर्म रद्द करण्यासाठी विधानसभेमध्ये तशी तक्रारी नोंद केली होती आणि त्याला फेटाळूनही लावण्यात आलं होतं। मला वाटतं की त्याच भूमिकेला घेऊन पुढे त्या ठिकाणी न्यायव्यवस्थे हा प्रकरण त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि हे दीड वर्षापूर्वीचं प्रकरण आहे आणि इथं ती त्यांची लिगल प्रोसेस आहे ती चालू आहे। नक्कीच, एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर निलंगेकर एका जामीनदाराच्या विरोधातच असा गुन्हा नोंदवताना यातल्या राजकीय षडयंत्राच्या बाबतही योग्य तपासणी होणं आता गरजेचं आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्यासोबत भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।